नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक सरकारने सन्मानाने मरण्याचा अधिकार राज्यात लागू केलाय, ज्यामुळे कर्नाटक हे असा निर्णय घेणारे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. या निर्णयानुसार गंभीर आणि असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना, ज्यांना बरे होण्याची आशा नाही आणि जे जीवन रक्षक उपचार सुरू ठेवू इच्छित नाहीत, त्यांना हा अधिकार प्रदान करण्यात आलाय. हिडकल धरणाचे पाणी धारवाडला देणार नाही, आमचे पाणी आमचा हक्क अंतर्गत आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. बेळगावच्या हक्काचे पाणी धारवाडला पळवण्याचा घाट प्रशासनाने आखलाय, मात्र याला आज कडाडून विरोध दर्शवण्यात आला. जर हे पाणी पळवायची योजना रद्द केली नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला. शहरे असोत वा रेल्वे स्टेशन्स, स्वच्छतेच्या बाबतीत सरकारच्या यादीमध्ये आपलं ग्रामपंचायत का पुढे येत नाही, असं का घडतं, या प्रश्नावर नागरिकांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. मी कचरा करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही हा संकल्प आपण स्वतः अंमलात आणत नाही तोपर्यंत आपल्याला ग्रामपंचायत प्रशासनाला दोष देण्याचा अधिकार नाही, असं स्पष्ट मत बहुतांश प्रतिक्रियांमधून व्यक्त होतंय. स्वच्छतेच्या दुश्मनांवर कडक दंडात्मक कारवाई हाच रामबाण इलाज असल्याचंही काही सुज्ञ नागरिकांना वाटतं. मात्र हिंडलगा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लक्ष्मीनगर रामघाट रोड शेजारील कचऱ्याचा ढिगारा मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हलत नव्हता. या संदर्भात काल रविवारी तरुण भारत न्यूज या डिजिटल माध्यमातून बातमी प्रसारित होताच बातमीच्या दणक्यानंतर या बातमीची दखल घेऊन ग्रामपंचायतीमार्फत या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेऊन साफसफाई करण्यात आली. या ठिकाणी दंडात्मक कारवाईचा फलकही उभारण्यात आलाय. मात्र स्वच्छता राखणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य आणि बांधकाम व्यावसायिक शिवराज अनंतराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता येथील जाधव सरकार मैदान लक्ष्मीनगर बाळेकुंद्री खुर्द बेळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांची खास उपस्थिती लाभणार असून यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आविष्कार पाहण्याची संधी बेळगावकरांना उपलब्ध होणार असून या कार्यक्रमाचे लाईव्ह चित्रीकरण तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनलद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. नागरिकांना घर बसल्या हा कार्यक्रम पाहता येणार आहे याची नोंद घ्यावी असं कळवण्यात आलं आहे. मच्छे हेस्कॉम कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मच्छे वाघवडे, संती बसवाड, कर्ले, किनये, बाळगमट्टी आदी भागातील शेतकऱ्यांवर सुरळीत वीज पुरवठा करण्याबाबत अन्याय केला जात आहे. शेतकऱ्यांना दिवसा 7 तास 3 फेज वीज पुरवठा करणं बंधनकारक असताना शेतकऱ्यांना दिवसा 5 तास आणि रात्रीच्या वेळी 10 ते 12च्या दरम्यान पुन्हा 2 तास 3 फेज वीज पुरवठा केला जातो. पण रात्रीच्या वेळी केला जाणारा वीज पुरवठा हा शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत नसल्यानं दिवसा सलग 7 तास 3 फेज वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मच्छे हेस्कॉम कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या भागातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं असून या आंदोलनाला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय. परिवहनच्या ताफ्यात नवीन 2 बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे इतर बसवरील प्रवाशांचा ताण काहीसा कमी झालाय. मात्र अद्यापही परिवहनला नवीन बसेसची गरज आहे. दाखल झालेल्या बसेस शहरी मार्गावर धावत आहेत. बेळगाव परिवहनच्या ताफ्यात बसेची कमतरता असल्यानं सार्वजनिक बस वाहतूक त्रासदायक ठरू लागला आहे. विविध मार्गावर बसेची कमतरता असल्यानं प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. दरम्यान परिवहनने राज्य सरकारकडे नवीन बसेसचा प्रस्ताव ठेवला होता. गतवर्षीपासून नवीन 100 बसेसची मागणी होऊ लागली आहे. मात्र आतापर्यंत परिवहनच्या केवळ 20 ते 25 बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे परिवहनची बस कमतरतेची समस्या कायम राहिली आहे. 2024 मध्ये ऑगस्ट दरम्यान नवीन 3 बसेस दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आता नवीन 2 बसेस दाखल झाल्या आहेत.
टाटा कंपनीच्या BS6 बसेस शहरासाठी सोडल्या जात आहेत. शिवाय आणखी 5 बसेस लवकरच दाखल होणार आहेत, अशी माहितीही परिवहनने दिली आहे. विदेशातून लाकडी चिप्स जहाजाद्वारे वास्को MPT येथे येऊन ट्रकद्वारे दांडेली पेपर मिलला वाहतूक होते. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून लाकडी चिप्स येणं बंद होतं, परंतु आता पुन्हा सुरुवात झाली असून 35,000 टनची पहिली लाकडी चिप्स घेऊन आलेले जहाज वास्को MPT येथे आले आहे. दिनांक 1 फेब्रुवारीपासून प्रथमच वाहतुकीस सुरुवात झाली होती. दुसऱ्या क्रमांकावरच भरण्यात आलेली 14 चाकी ट्रक रामनगर चर्च नजीक वळणावर वेगावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. सध्या अनमोड मार्ग खड्डेमय असल्यानं वास्को येथून लाकडी चिप्स घेऊन येणारी वाहनांचा माल त्यांच्या केबिनपेक्षाही बऱ्याच उंचीपर्यंत भरण्यात आलेला असतो. त्यामुळे सावधगिरीने गाडी चालवणं आवश्यक असतं. पण निष्काळजीपणाने वाहन चालवल्यास यापुढेही अपघाताची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. शहरातील रहदारी पोलिसांकडून विविध रस्त्यांवर दुचाकी चालवताना सक्तीने हेल्मेट परिधान करण्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात आली. वाढत्या दुचाकी अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीवरील हेल्मेट वापराला प्रोत्साहन देऊन अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशानं बेळगाव शहर रहदारी पोलिसांकडून हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात आली. KSRP प्रशिक्षण केंद्र कंगराळी, बेळगाव उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षक कार्यालय वगैरे विविध मार्गांवर सदर हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली. एकीकडे हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करत असणाऱ्या रहदारी पोलिसांनी दुसरीकडे विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना जनजागृती फलक घेऊन उभारण्याची शिक्षा दिली. भर रस्त्यात उभे करण्यात आले होते. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय बनला होता. बेळगाव जिल्हा रुग्णालयात दुर्धर आजारावर उपचार सुरू असलेल्या एका वृद्धाचे शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी निधन झाले. माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दामोदर चांडाळ वय 70 असं मृत वृद्धाचं नाव आहे. दामोदर चांडाळ यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न असल्यानं आश्रमाचे व्यवस्थापक रावसाहेब शिरहट्टी यांनी समाजसेविका माधुरी जाधव यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा माधुरी जाधव यांनी तात्काळ आपल्या माधुरी जाधव फाउंडेशनमध्ये कार्यरत आकाश हलगेकर, शुभम दळवी यांच्यामार्फत निराधार महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली आणि शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी माजी महापौर तथा सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे व शंकर कांबळे यांचे सहकार्य लाभले. बेळगाव नगर विकास प्राधिकरण तथा बुडाचे आयुक्त शकील अहमद यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉक्टर ईश्वर उळागड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुडा आयुक्तांची तडकाफडकी झालेली बदली चर्चेचा विषय बनला आहे. 2023 साली राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांची बदली झाली होती. भूखंड विक्री प्रकरणात नसलापुरे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याने काँग्रेस सरकारकडून तातडीने त्यांची बदली करण्यात आली होती. त्यावेळी शकील अहमद यांची बुडा आयुक्तपदी नियुक्ती झाली होती, पण त्यांनी तातडीने बदली करून डॉक्टर ईश्वर उळागड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने आयोजित महिला मेळावा तथा हळदी कुंकू समारंभ कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे नुकताच प्रचंड उत्साहात पार पडला. मये समिती महिला आघाडीच्या वतीने गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने दर साल महिला मेळावा म्हणजे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात येतो. दरवर्षी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केलं जातं. यंदा देखील गेल्या शनिवारी दिनांक 1 जानेवारी रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे हा हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांना कायद्याचे ज्ञान देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या ठिकाणी वकिली करणाऱ्या अॅडव्होकेट तृप्ती प्रसाद सडेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महिला आघाडीच्या अध्यक्षा उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाप्रसंगी व्यासपीठावर माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, मधुश्री पुजारी, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, रूपा नेसरकर, माया कडोलकर व आघाडीच्या सेक्रेटरी माजी महापौर सरिता पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला सुमारे 700 ते 800 महिला उपस्थित होत्या.
निपाणी नगरपालिकेसह राज्यातील 195 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि 5 महानगरपालिकांच्या विद्यमान सभागृहाचा पंचवार्षिक कालावधी यंदा पूर्ण होत आहे. या ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा निवडणुका होणाऱ्या 200 शहरांमध्ये प्रभाग आरक्षण जाहीर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने नगर विकास खात्याला दिले आहेत. त्यामुळे लवकरच प्रभाग आरक्षणाची लॉटरी फुटणार असल्यानं अपेक्षित आरक्षणासाठी इच्छुकांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. विजापूर कागवाड राज्यमार्ग रस्त्यावर मंगसुळी नवलिहाळ येथे कार उलटल्याची घटना नुकतीच घडली. यात कोणालाही दुखापत झालेली नाही, परंतु यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अनंत पंकोश व राजू पंकोश हे जमखंडीहून अथनी मिरज मार्गावरून चिपळूणला निघाले होते. दरम्यान मंगसुळीजवळ भरधाव जात असताना कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचवताना कार उलटली. यात कारचा चक्काचूर झालाय. अपघाताची घटना लक्षात येताच नागरिकांनी कारमधील दोघांनाही बाहेर काढले. सुदैवाने कारमधील दोघांनाही काहीही झालेलं नाही. याबाबत कागवाड पोलिसात सदर घटनेची नोंद झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.